जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आजचा दिवस फार मजेशीर होता. कारण आज 3 वाजेपर्यंत फॉर्म मागे घेण्याचा दिवस होता. आज सेटलमेंटचा दिवस होता. आज पैसे कमवण्याचा दिवस होता. तर निष्ठावान, प्रामाणिक आणि चांगल्या लोकांसाठी इथून पुढची जी लढाई आहे राजकीय, ते लढण्याचा दिवस होता. काही जणांनी आज फॉर्म मागे घेण्यासाठी पैसे मागितले असतील. काही जण पैसे मला मिळतील याच्यासाठी वाट बघितली असेल. काही लोक असे सुद्धा असतील की आपण फॉर्मच तेवढ्यासाठी भरलाय, 4 पैसे मिळतील. काही लोकांनी विचारधारा गुंडाळून ठेवली. काही लोकांनी पक्ष सुद्धा गुंडाळून ठेवला. काही लोकांनी दबावापोटी सुद्धा माघार घेतली. काही लोकांना सतत फोन येत होते, बर्डन येत होतं. आज तो मजेशीर दिवस होता. मीच जिल्हा परिषद सदस्य झालो पाहिजे, माझ्याच घरातले पंचायत समिती सदस्य झाले पाहिजे, माझ्याच घरात आमदारकी, खासदारकी किंवा नगरसेवक पद असलं पाहिजे, इतरांना काही मिळालं नाही पाहिजे, अशी सोच ठेवणारे, विचार ठेवणारे हे फक्त स्वार्थी असतात आणि मग दुसऱ्याला विकत घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्या लोकांसाठी सुद्धा मजेशीर दिवस होता. आणि जे विकले जातात किंवा जे फक्त पैशासाठीच राजकारणाचा, पदाचा किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करतात, त्यांच्यासाठी सुद्धा मजेशीर दिवस होता. मला एवढंच सांगायचंय, विकणारे किंवा पैसे घेऊन आयुष्य जगणारे हे जास्त दिवस टिकत नाहीत. कुठंतरी विकताना किंवा विकले जाताना ही लोक सापडतीलच. पण जे निष्ठावंत असतात आणि जे प्रामाणिकपणे लढण्याचं स्वप्न ठेवतात, ते आज ना उद्या जिंकल्याशिवाय राहत नाहीत. लढणाऱ्या प्रत्येकाला शुभेच्छा. आणि ज्यांनी सेटलमेंट केली त्या आयुष्यात कधीच काही करू शकत नाही. ते फक्त स्वार्थी असतात. एवढ्यासाठीचा आजचा हा दिवस आणि त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. खरं आहे की खोट आहे? सांगा बरं, डंके की चोट पर. तुम्ही बोललं पाहिजे. चला, जय शिवराय.